मित्रांनो, टायरच्या मेंटेनन्सवरती नुकताच आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे आणि त्या व्हिडिओवरती तुम्ही सगळ्यांनी कमेंट करून लगेचच मला सांगितलं कि टायर्स के ऊपर वीडियो बनाते हो और नाइट्रोजन के बारे में कुछ भी नहीं, बहुत नाइंसाफी आहे। आणि हीच नाइंसाफी दूर करण्यासाठी आजचा व्हिडिओ आपण बनवतोय, कारण नायट्रोजन हा महत्त्वाचा विषय आहे आणि त्या व्हिडिओचा एक छोटासा भाग म्हणून तो मला संपवायचा नव्हता। त्याच्यावरती एक वेगळा विशिष्ट डिटेल व्हिडिओ मला बनवायचा होता। तर हा व्हिडिओ बघितल्यानंतर आपण स्वतः नायट्रोजन भरावा की नाही, किंवा आपल्या मित्रमंडळींना आपण व्यवस्थित सल्ला देऊ शकू की नायट्रोजन त्यांनी भरावा का नाही। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि ह्या व्हिडिओच्या शेवटी मी माझा वैयक्तिक अनुभव सुद्धा सांगितलेला आहे नायट्रोजनच्या संदर्भातला। व्हिडिओला सुरुवात करू। मी आज तुमचं व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करतो। चला तर मग। तर मंडळी, नायट्रोजनचा सर्वात पहिला फायदा असा आहे की नायट्रोजननी भरलेलं जे टायर असतं ते लवकर डिफ्लेट होत नाही किंवा ते लवकर त्याचं प्रेशर कमी होत नाही। याचं कारण असं आहे की नायट्रोजनचे जे मॉलिक्युल्स असतात किंवा त्याचे जे कण असतात ते हवेच्या कणांपेक्षा थोडेसे मोठे असतात आकाराने, त्यामुळे तुमच्या प्रेशर व्हॅल्व्हमधनं ते लवकर बाहेर पडू शकत नाहीत। ह्याच कारणासाठी नायट्रोजननी भरलेलं जे टायर आहे ते जास्त वेळ प्रेशर मेंटेन करू शकतं। म्हणजे माझा जर टायरचा व्हिडिओ तुम्ही बघितलेला असेल तर त्याच्यात मी तुम्हाला सांगितलंय 15 दिवसांनी तुम्ही टायरचं प्रेशर चेक केलं पाहिजे, पण हेच जर तुम्ही नायट्रोजन भरत असाल मित्रांनो तर तुम्ही 2 ते 3 महिन्यातनं एकदा जरी चेक केलं तरी तुम्हाला प्रेशर कॉन्स्टंट राहिलेलं दिसू शकेल। मित्रांनो, दुसरा फायदा नायट्रोजनचा असा आहे की नायट्रोजन हवेच्या तुलनेमध्ये थंड राहतो किंवा थंड असतो। म्हणजे तुम्ही जर टायरचा व्हिडिओ माझा बघितलेला असेल तर त्याच्यामध्ये मी म्हटल्याप्रमाणे जसं आपण टायर जोरात फिरायला लागतं तसं तसं हवेच्या टायरमधली जी हवा आहे त्याचं घर्षण होऊन टायरच्या हवेचं टेम्परेचर वाढतं आणि प्रेशरही वाढतं। तर ह्यानी हायवेवरती जेव्हा तुम्ही हाय स्पीड ड्रायव्हिंग करत असता तेव्हा टायर फुटीसारखे धोके वाढत असतात, पण नायट्रोजन हा अशा स्पीड्सला तुलनेने थंड राहत असल्यामुळे हवेपेक्षा तो एक्सपांड होण्याचा किंवा टायरचं प्रेशर जास्त एकदम वाढून टायर फुटण्याचा धोका नायट्रोजनमध्ये अजिबातच नसतो किंवा खूप कमी प्रमाणात असतो हवेच्या तुलनेमध्ये। मित्रांनो, आता नायट्रोजनचा तिसरा फायदा म्हणजे टायरचं आयुष्य ह्यानी वाढतं। म्हणजे बेसिकली तुमची जी रिम असते टायरची आणि टायर स्वतः ह्याची जी झीज असते, कालांतराने जी झीज होते ती नायट्रोजन जर तुम्ही भरत असाल तर कमी होते। कारण ह्याचं कारण असं आहे की नायट्रोजन हा इनर्ट गॅस आहे। इनर्ट म्हणजे असा एखादा वायू की जो सामान्य परिस्थितीमध्ये इतर कुठल्याही पदार्थाशी रिॲक्शन करत नाही किंवा रिॲक्ट करत नाही, अशा पदार्थाला इनर्ट म्हणतात। तर हवेमध्ये इतरही काही वायू असतात, जसं की कार्बन डायऑक्साईड, ऑक्सिजन किंवा आर्गॉन, त्याच्यानंतर पाण्याचा वाफ किंवा बाष्प, तर असे जे हवेतले इतर हायड्रोजन, तर असे जे इतर घटक असतात हवेमधले ते तुमच्या रिम बरोबर आणि तुमच्या टायर बरोबर कालांतराने म्हणजे खूप काळासाठी जेव्हा आपण ते टायर हवेने भरलेलं ठेवतो तेव्हा मायन्यूट पद्धतीने रिॲक्ट करत असतात, ज्यांनी टायरच्या जी रिम असते ती आतून गंजायला लागते किंवा टायरची बारीक स्वरूपात त्याच्यात क्रॅक्स डेव्हलप होऊन इरोजन किंवा करोजन व्हायला लागतं टायरचं। तर अशा स्वरूपाचे जे प्रॉब्लेम्स असतात ते नायट्रोजन तुम्ही भरत असाल तर येणार नाहीत, कारण नायट्रोजन हा एक इनर्ट गॅस आहे। मित्रांनो, नायट्रोजनचा चौथा आणि शेवटचा फायदा असा आहे की ह्यानी ॲव्हरेजमध्ये थोडीशी वाढ तुम्हाला जाणवेल एका मोठ्या कालावधीसाठी जेव्हा तुम्ही बघाल तेव्हा। म्हणजे साधारण 10,000 किलोमीटर किंवा एक साधारण वर्षभराच्या जर तुम्ही ॲव्हरेजचा अंदाज घेतलात तर हवेच्या तुलनेमध्ये नायट्रोजन जर भरत असाल तुम्ही तर थोडंसं 1 ते 2 किलोमीटरने तुम्हाला ॲव्हरेज वाढलेलं दिसेल। मी परत एकदा सांगतो की छोट्या कालावधीसाठी ह्याच्यात काहीही तुम्हाला फरक वाटणार नाही, पण मोठा कालावधी जसं 10,000 किलोमीटर किंवा 1 वर्ष 2 वर्ष ह्याच्यामध्ये तुम्हाला थोडासा 1 ते 2 किलोमीटरचा फरक जाणवेल नायट्रोजन भरत असाल तर। याचं कारण एवढंच आहे मित्रांनो की नायट्रोजन, मी पहिल्या फायद्यामध्ये सांगितल्याप्रमाणे नायट्रोजन हा जास्त काळ प्रेशर मेंटेन ठेवतो। ह्याच्याने काय होतं की तुमचं टायर जास्त वेळ त्याच्यात योग्य प्रेशर राहिल्यामुळे रस्त्याबरोबर जे होणारं घर्षण आहे किंवा त्याच्या रस्त्याबरोबर जे होणारं त्याचं इंटरॅक्शन आहे ते व्यवस्थित राहतं, ज्याच्यामुळे तुमच्या टायरवरचा जो रोलिंग रेजिस्टन्स आहे किंवा बेसिकली टायर जास्त काळ फ्रीली फिरू शकतं, ज्याच्यामुळे गाडीचं ॲव्हरेज वाढतं।
तर साहजिकच प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात. आपण पहिली बाजू बघितली, आता नायट्रोजनची दुसरी बाजू बघू की त्याचे तोटे काही आहेत का, किंवा नायट्रोजन भरण्याचे काही प्रॉब्लेम्स आहेत का. तर पहिला प्रॉब्लेम त्याच्यातला सर्वात महत्वाचा असा आहे की कॉस्ट. तर तुम्ही बघितलं तर साधारण तुम्ही नॉर्मल हवा जर भरत असाल तर 15 ते 20 रुपये तुम्हाला लागतील. तुमच्या शहराच्या हिशोबाने ते बदलत राहतात. पण हेच जर तुम्ही नायट्रोजन भरत असाल तर साधारण माझ्या माहितीप्रमाणे किंवा मी जितकी चौकशी केलेली आहे तर साधारण 80 ते 100 रुपये किंवा कधी कधी त्याच्याही पेक्षा जास्त खर्च येतो नायट्रोजन भरण्यासाठी. तर कॉस्ट हा सर्वात मोठा फरक आहे हवेमध्ये आणि नायट्रोजनमध्ये. नायट्रोजन हा साध्या हवेपेक्षा साधारण 5 पट जास्त तुम्हाला महाग जाईल. मित्रांनो, दुसरा तोटा आहे अवेलेबिलिटी. म्हणजे नायट्रोजन सगळीकडे उपलब्ध तुम्हाला सहजासहजी मिळेलच असं नाहीये. आता बऱ्याच प्रमाणात तो आता अवेलेबल व्हायला लागलेला आहे. पूर्वी तर खूप क्वचित तुम्हाला एखाद्या खूप मोठ्या टायरच्या दुकानातच नायट्रोजनचं स्टेशन दिसायचं, पण आता छोट्या टायरच्या दुकानात सुद्धा दिसायला लागलेले आहे. पण जितक्या सहजतेने तुम्हाला हवा उपलब्ध होते कुठल्याही पेट्रोल पंपावरती म्हणा किंवा कुठल्याही नाक्याच्या टायरवाल्याकडे, तसं काही तुम्हाला नायट्रोजन डेफिनेटली उपलब्ध होणार नाही. हा प्रॉब्लेम जास्त करून जेव्हा तुम्ही हायवेला जाल किंवा शहरापासून लांब जाल तेव्हा हा प्रॉब्लेम तुम्हाला अधिक येईल. आणि तिसरा त्याच्यातला तोटा किंवा तिसरा प्रॉब्लेम जो येतो नायट्रोजनच्या बाबतीत तो म्हणजे त्याची शुद्धता किंवा प्युरिटी. जे नायट्रोजनचे फायदे मी तुम्हाला सांगितले ते तुम्हाला तेव्हाच मिळतील जर नायट्रोजन 95% किंवा त्याच्यापेक्षा जास्त प्युअर असेल तर, शुद्ध असेल तर. जर तो तसा नसेल तर त्याचे कुठलेच फायदे तुम्हाला मिळणार नाहीत. म्हणजे ते हवा भरल्यासारखंच आहे, फक्त किंमत नायट्रोजनची दिल्यासारखं आहे. आणि हे तुम्हाला शोधून काढण्यासाठी काही मार्गही नाहीये. म्हणजे तुम्हाला जे टायरच्या दुकानात जर तुम्ही विचारू शकता की बाबा हा प्युअर नायट्रोजन आहे का, तर तो तुम्हाला साहजिकच हो म्हणून सांगेल. पण ह्याला कुठलंही सरकारी प्रमाणपत्र येत नाही किंवा त्याला कुठली अशी संस्था नाही की जी सांगू शकेल की ह्या दुकानात मिळणारा जो नायट्रोजन आहे तो 95% पेक्षा जास्त प्युरिटीचा आहे. आता नायट्रोजन म्हणलं की हा प्रश्न तुमच्या डोक्यात असण्याची 100% खात्री मला आहे की नायट्रोजन आणि हवा ही कधी मिक्स केली तर काय होतं. तर मित्रांनो, तुम्ही एक लक्षात घेणं आवश्यक आहे की हवा जी आपण ज्याच्यातनं आपण श्वास घेतो ती हवेचं कॉम्पोजिशन किंवा त्याच्यात काय काय कुठले कुठले घटक वायू असतात. तर हे जर तुम्ही बघितलं तर तुमच्या असं लक्षात येईल की त्याच्यात 75 ते 78% नायट्रोजनच असतो. उरलेले जे 20 ते 25% राहतात त्याच्यामध्ये ऑक्सिजन, आर्गॉन, झेनॉन, हायड्रोजन, वॉटर वेपर म्हणजे वाष्प, त्याच्यानंतर बाकी इतर काही वायू असे त्याचं कॉम्पोजिशन असतं उरलेल्या 20 ते 25%मध्ये. पण 75 ते 78% हा हवेमध्ये नायट्रोजनच असतो. त्यामुळे जर तुम्ही हवा आणि नायट्रोजन जर मिक्स झालं तर ह्याच्यातनं काहीही प्रॉब्लेम नाहीये. कुठलाही सेफ्टीचा प्रॉब्लेम ह्याच्यातनं मित्रांनो अजिबात तुम्हाला येणार नाही. पण मित्रांनो, ह्यानी धोका जरी होत नसेल तरी ह्यानी नायट्रोजनचा कुठलाच फायदाही होणार नाही. तर म्हणून मी तुम्हाला असं सांगेन की जर तुम्हाला नायट्रोजन टायरमध्ये भरून घ्यायचं असेल तर पहिली जी हवा आहे टायरमधली ती पूर्णपणे त्यातनं बाहेर काढणं आवश्यक असतं. ती पूर्ण टायर्स डिफ्लेट करून बसवून मग त्याच्यात पूर्ण 100% नायट्रोजन भरला पाहिजे. जर इमर्जन्सी सिच्युएशनमध्ये तुम्ही नायट्रोजन भरत असाल आणि काही कारणाने तुम्हाला नायट्रोजन नाही मिळाला तर तेव्हा तुम्ही नायट्रोजन आणि हवा मिक्स करू शकता किंवा करावी लागेल. मग त्या केसमध्ये जेव्हा तुम्हाला नायट्रोजन कुठे उपलब्ध होईल तेव्हा पूर्ण सगळ्या टायर्स मधली हवा तुम्हाला बाहेर काढावी लागेल आणि मग पूर्ण 100% नायट्रोजन फिल करावा लागेल. तर मित्रांनो, नायट्रोजन कधी फायद्याचा ठरेल किंवा कोणाला फायद्याचा ठरेल हे आपण बघू. तर तुमचं जर रनिंग खूपच कमी असेल, म्हणजे बऱ्याच काळासाठी तुमची गाडी एकाच जागेवरती उभी राहत असेल तर तुम्हाला नायट्रोजन भरणं फायद्याचं ठरेल. कारण त्याच्यामधला जो प्रेशर लॉस आहे जो हवेमध्ये तुम्हाला होतो तो तुम्हाला नायट्रोजनच्या बाबतीत होणार नाही. या व्यतिरिक्त एक्सप्रेसवे सारख्या रस्त्यांवरती जिकडे खूप हाय स्पीड ड्रायव्हिंग असतं अशा रस्त्यांवरती जर तुमचं खूप फ्रिक्वेंटली किंवा सतत तुमचं अशाच रस्त्यांवरती रनिंग होत असेल की जिथे टायर खूप सतत गरम होणार आहेत किंवा टायरचं घर्षण जे आहे ते खूप जास्त होणार आहे, तर अशा केसमध्ये तुम्ही आवर्जून नायट्रोजन भरा, हवा भरू नका. त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही जेव्हा तुमच्या एरियामध्ये किंवा तुमचं जर रनिंग खूप जास्त कच्च्या रस्त्यांवरती असेल, म्हणजे जिकडे खूप खड्डे आहेत, धूळ आहे, दगड आहेत, म्हणजे जर तुम्ही थोडंसं आतल्या भागात राहत असाल तर इथे आता नायट्रोजन मिळणं थोडंसं अवघड होईल. पण तुम्ही अशा केसमध्ये नायट्रोजन जर भरलात तर मी म्हटलं तसं प्रेशर जास्त काळ तुमचं टिकू शकतं. सारखं तुम्हाला प्रेशर कमी होण्याचा धोका त्याच्यातनं होणार नाही.
आणि शेवटचं म्हणजे की जर तुम्ही जिकडे राहताय तिकडे हवेमध्ये जर वाष्पाचं प्रमाण किंवा वॉटर वेपरचं प्रमाण खूप जास्त असेल, म्हणजे दमट हवा असेल, जसं मुंबई किंवा कोकण ह्या भागात असते, तर अशा परिस्थितीमध्ये जर तुम्ही नायट्रोजन टायरमध्ये भरत असाल तर तुम्हाला नक्की फायदा होईल. कोकणवासियांनी, मुंबईवासियांनी नक्की हे लक्षात ठेवा. आता नायट्रोजनचा माझा वैयक्तिक अनुभव मी तुम्हाला सांगतो मित्रांनो. माझ्याकडे साधारण मी आतापर्यंत 7 ते 8 गाड्या सहज वापरलेल्या आहेत आणि लाखो किलोमीटर माझं रनिंग झालेलं आहे. पण तरी मी वैयक्तिक नायट्रोजन कधीच भरलेला नाही कुठल्याच गाडीमध्ये. मला तशी त्याची गरज भासलेली नाहीये एवढी. कारण माझं बेसिकली नॉर्मल रनिंग असतं. साधारण 40 ते 45,000 किलोमीटरला टायर मी बदली करतो. प्रेशर मी रेग्युलरली मेंटेन करतो. साधारण 8 ते 15 दिवसांनी प्रेशर चेक करतो. हायवेला जाण्याच्या अगोदर प्रेशर चेक करतो. माझा टायरचा मेंटेनन्स मला रुटीनली करता येतो, सहज शक्य आहे तो करणं मला. म्हणजे जसं व्हील अलाइनमेंट, बॅलन्सिंग आणि रोटेशन साधारण 5 ते 6 महिन्यातनं एकदा माझं होत असतं. हा रुटीन मेंटेनन्स झाल्यामुळे मी जरी हवा भरत असलो तरी मला कुठल्याही अशा प्रकारचा टायर फुटीसारखे किंवा टायर लवकर वेअर आउट होत आहेत वगैरे असं मला कधीच काही जाणवलेलं नाहीये. पण काही कारणाने तुम्हाला हा मेंटेनन्स करणं शक्य नसेल रुटीनली टायर्सचा, किंवा मी जे मगाशी जी कारणं तुम्हाला सांगितली त्याच्यापैकी काही कारण तुमच्याकडे असेल, जसं तुमच्या भागातली हवा दमट असेल किंवा तुमचं खूप हायवेवरती ड्रायव्हिंग असेल, तर तुम्ही अवश्य नायट्रोजनचा विचार करा. थोडंसं कॉस्टली जरी असलं तरी ते सेफ आहे आणि हवेपेक्षा डेफिनेटली त्याच्यात जास्त काही फायदे तुम्हाला नक्कीच मिळू शकतील. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. आवडलेला असेल तर लाईक करा. ही माहिती खूप महत्वाची आहे, त्याच्यामुळे आपल्या मित्रमंडळींबरोबर व्हॉट्सअपवरती किंवा कुठेही इतरत्र ठिकाणी तुम्ही तो शेअर करा. आणि राईट ड्राईव्ह मराठीच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. किरण अभ्यंकर फ्रॉम द राईट ड्राईव्ह मराठी सायनिंग ऑफ. धन्यवाद.